पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव उशिरा जाहीर झालं। यावरती बोलताना आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली। मी सत्तेबाहेर राहून काम करेन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। एकनाथ शिंदे देखील तेच म्हणत होते। मुख्यमंत्री पदावरती बसलेला माणूस उपमुख्यमंत्री होताना काहीतरी वाटणारच, परंतु आम्ही सर्वांनी त्यांची मनधरणी केली आणि ते तयार झाले असं भरत गोगावले म्हणाले। काही सस्पेन्स ठेवायचे असतात गोष्टी, असं नको वाटायला की यांचं नाव लगेच तयार झाले म्हणजे हे वाटच बघत होते का। कारण जो मुख्यमंत्री पदावरती राहिलेला माणूस ज्यावेळेला पदाची शपथ घ्यावी लागते त्यावेळेला देवेंद्रजी बोलले होते की मी सत्तेमध्ये राहणार नाही, मी बाहेरनं काम करेल। पण त्यांच्या नेत्यांचं जसं त्यांना आदेश आले तसं त्यांनी केलं, तसं आम्ही सगळ्या आमदारांनी आपल्या त्या शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे आणि उपमुख्यमंत्रीपद घ्यावं। 12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी अखेर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। पण शपथविधीच्या शेवटच्या तासापर्यंत शिंदेंनी त्यांच्या शपथविधीचा सस्पेन्स निर्माण केला होता आणि ज्या पद्धतीने शिंदेंनी ठराविक मंत्रिपदांवरनं दबावाची खेळी केली ते पाहता शिंदेंच्या मनात नेमका आहे तरी काय असा सवाल उपस्थित होत होता। तर आज फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाच शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे। उर्वरित आमदारांचा शपथविधी हा 7 तारखेला राजभवनामध्ये पार पडेल। 7 तारखेला राजभवनात 31 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल। उपमुख्यमंत्री पदाची शपथ जर शिंदेंनी घेतली नाही तर आम्हीही मंत्रिपदाची शपथ घेणार नाही। उपमुख्यमंत्री पद स्वीकारतायत एकनाथ शिंदे आणि शपथविधी सुद्धा होणार आहे एकनाथ शिंदे यांचा। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे